नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीने माझ्याकडे वेलवेटचा कपडा ऍक्च्युअली विकत घेतलेला आहे, कारण की ऑर्डर साठी याच बॅगची ऑर्डर आली होती आणि या बॅग साठी म्हणजे या कापडासाठी खूप मेहनत करावी लागलेली आहे, कारण की कालपासून मिस्टरांना सांगितलं होतं मी की अशा कलरचं फॅब्रिक घेऊन या, वेलवेटचं फॅब्रिक आहे आणि कलर पण सेम हाच पाहिजे होता, कारण की ऑर्डर साठी होता। त्यामुळे मी त्या ताईंना पण बोलली होती की हा कलर अवेलेबल नाही म्हणून चॉकलेटी, तर याच्यामध्ये रेड कलर होता पण त्यांना नव्हता पाहिजे तो। नंतर त्या बोलल्या होती की डार्क ब्ल्यू चालेल, पण त्याच्यानंतर मग हा सापडला शॉप मध्ये। आज म्हणजे 2 दिवस फक्त कापड शोधण्यातच गेलेले आहे आणि ती पण मिस्टरांची मला प्रचंड मदत झाली आहे। बडबड करत होते ते, तुझ्या एवढ्या बॅगीसाठी मला इतकं हिंडायला लावलं तितकं हिंडायला लावलं, पण आणली। आणि त्याच्यानंतर हे एक अस्तर पण घेऊन आलेले आणि त्याच्यानंतर त्यालाच मॅचिंग कलरचा असा धागा पण घेऊन आलेले। आणि ज्या ताईंनी हे साडी कव्हर बघा, हे साडी कव्हर आणि ही एक ट्रॅव्हल बॅग ऑर्डर केली ना, त्याच ताईंची आजची पण ऑर्डर आहे, म्हणजे त्याच ताईंना ती पाहिजे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा, मी ते वेलवेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, ते डबल मध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गोणी कट करून घेतलेली आहे। गोणीची लांबी घेतलेली आहे 9 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 7 इंच आणि 2 पीस लागणार आहेत आपल्याला 9 बाय 7 इंचचे। त्यामुळे मी हे फॅब्रिक आहे ते डबल मध्ये टाकून घेतलेलं आहे ना। अशा पद्धतीने आपल्याला गोणीपेक्षा थोडीशी अर्धा इंच वाढव कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना तो कपडा कुठेही कमी वगैरे पडत नाही, ठीक आहे। तर या पद्धतीने आपण या कापडाची कटिंग करून घेतली। मशीनवरती कटिंग व्यवस्थित करता येत नव्हती, पण व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे मला तो कपडा वरतीच ठेवावा लागला, ठीक आहे। आता यानंतर आपल्याला 2 पार्टसाठी 2 भागाची कटिंग झाली। आता साईड पॅटर्नसाठी पुन्हा आपण अशा पद्धतीने गोणीचा कपडा कट केलेला आहे। तर याची लांबी मी घेतलेली आहे 9 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि हे 2 पीस आहेत साईडला लावण्यासाठी आणि मेन फॅब्रिकचे पण आपण इथे 2 पीस कट करून घेत आहोत, ठीक आहे, या पद्धतीने। आता त्यानंतर अजून एक पीस आपल्याला इथे लागणार आहे, जो की टॉप पार्ट साठी आहे आणि याची लांबी आहे 7 इंच आणि रुंदी आहे 3 इंच आणि याच पद्धतीने आता आपल्याला अस्तरची पण कटिंग करून घ्यायची, जशी आपण मेन फॅब्रिकची कटिंग केली ना सेम त्याच पद्धतीने। तर मी तुम्हाला इथे ना एक लांबीच्या म्हणजे मोठ्या पार्टची कटिंग करून दाखवते 9 बाय 7 इंचची आणि राहिलेले बाकीचे पीस आहे त्याची पण अस्तरची कटिंग करून घेते। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण याची क्विल्टिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, 5ही कापडावरती आपण अशा पद्धतीने तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग केली। हा 9 बाय 7 इंचचे हे 2 पीस होते, त्यानंतर हा 7 बाय 3 इंचचा हा पीस याच्यावरती पण क्विल्टिंग केली आणि त्यानंतर हा 3 बाय 9 इंचचे हे साईडचे पॅटर्न याच्यावरती पण आपण क्विल्टिंग करून घेतलेली आहे। आता हे सगळे पार्ट आपल्याला हे तिन्ही जरा वेळ साईडला ठेवू आणि हा जो 9 बाय 7 इंचचा पार्ट आहे ना, हे 2 पार्ट, तर ह्याचा आपल्याला बरोबर वरतून खाली 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर बरोबर मी इथे 2 इंचावरती मार्क करत आहे। दुसऱ्या साईडने दुसऱ्या पार्टवरती पण 2 इंचावरती मार्क केलं, इथे एक लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर आपल्याला इथे 7 इंचची झीप लागणार आहे। झीप मध्ये मी अजून रनर नाही वावलं, ते आपण नंतर वाहून घेऊ आणि बरोबर इथेच आपल्याला कट करून इथे झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। तर झीपची जी राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची, स्टिच करून घ्यायची आणि या पद्धतीने यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि वरचा जो कट केलेला पार्ट आहे ना 2 इंचाचा, तो पण आपण या पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि यावरती पण दाबटीप देऊन घेऊया। तर ही आपण स्वतःसाठी शिवत असो किंवा विक्रीसाठी पण शक्यतो इतक्या तुम्ही डबल टिपा द्या, म्हणजे मजबूती येते बॅगला। आणि आता रनर वाहून घेऊ आपण याच्यामध्ये, ठीक आहे। तर 5 नंबरची झीप आहे, रनर पण 5 नंबरचेच आहे, एक्स्ट्राची झीप कट केली। त्यानंतर अस्तरसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे, तर त्याची म्हणजे खालून 1 इंच कमी आहे, म्हणजे 8 बाय 7 इंचचं अस्तर घेतलं आणि झिपच्या वरती थोडंसं अर्धा इंचावरती कपडा फोल्ड करून घेतला आणि ह्या पद्धतीने आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे। जसं हा पार्ट आपण स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला पण झीप आणि अस्तर पॉकेट तयार करून घेऊ, जसं हे केलं सेम त्याच पद्धतीने, ठीक आहे। तर चला मी स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडचं पण मी जे काही पॉकेट होतं ना ते स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि रनर पण वाहून घेतलेलं आहे। आणि रनरची डायरेक्शन बघा, ज्या डायरेक्शननी म्हणजे ओपन होते त्याच डायरेक्शननी दोन्ही पण झीप ओपन क्लोज होती ते बघून घ्यायचं। आता मध्यभागी पण आपल्याला परत 3 बाय 7 इंचाचा क्विल्टेड पीस आहे ना, इथे पण आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आणि याची पण डायरेक्शन अशीच ठेवून घ्यायची। तर बरोबर मी इथे सेंटरला एक कट देऊन घेणार आहे। तर जी रुंदीची साईड आहे ना 3 इंच, त्याचा बरोबर मी इथे सेंटरला एक मार्क केला आणि 7 इंचची झीप स्टिच करू।
म्हणजे 3 इंची डायरेक्शन एकाच बाजूनी ओपन आणि एकाच बाजूनी क्लोज अशा पद्धतीनेच तुम्हाला ते चेक करूनच घ्यायचंय। तर चला मी हा पण पार्ट आहे तो याला पण झिप अटॅच करून घेते आणि हे रनर पण वळून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी याला झिप पण स्टिच करून घेतली आहे आणि हे जे रनर आहे ते पण वळून घेतलेले आहे। एकाच डायरेक्शननी क्लोज होत आहेत आणि एकाच डायरेक्शननी ओपन होत आहेत, हे तीनही हे बघून घ्यायचं। आता यानंतर आपण हे जे साईडचे पॅटर्न होते बघा 9 बाय 3 इंचाचे हे आपल्याला या दोन्हीकडे ना स्टिच करून घ्यायचे ह्या कापडाच्या। आता हे मी बाजूला ठेवते। त्यानंतर इथे कडे लावण्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा कपडा कट करून घेतलेला आहे। तर याची लांबी घेतलेली आहे 4 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 3 इंच। तुमच्याकडे हे जर कडे अवेलेबल असेल तर ठीक, किंवा नाही वापरल्या तरी चालेल, ठीक आहे। या पद्धतीने आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी 2 लावण्यासाठी, एक या साईडनी एक या साईडनी मी स्टिच करते आणि मग आपण या कडे याच्यात घालू। जर तुमच्याकडे गोल कडे मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली फक्त तसा फ्लॅप केला तरी चालेल, पण कडीमुळे ना कसं रेडीमेड स्टाईल लुक येतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे जे कडे आहेत ते काय 5-5 रुपयाला भेटतात, म्हणजे 10 रुपयाच्या 2, तर दुसऱ्या साईडने पण स्टिच केली। तर बघा मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण आपण ही जी काही कडी होती ती हुक स्टिच करून घेतलेली। आता यानंतर आपण हा जो साईड पॅटर्न आहे ना 9 बाय 3 इंचाचे हे दोन्ही पण या कडेने स्टिच करून घ्यायचे। यावरती दाबटीप देऊन घ्यायची, इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने स्टिच करायचं आणि यावरती परत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा दोन्ही साईडने आपण हा साईडचा पॅटर्न होता 9 बाय 3 इंचाचा तो स्टिच करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला हा पार्ट जोडायचा कसा ते सांगते। बरोबर जो झिपचा पार्ट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने सेंटरला येईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने जोडायचं आणि थोडे कडेचा पार्ट आहे ना तो अर्धा इंच ओपन ठेवायचा आहे अशा पद्धतीने। इकडच्या साईडचा पण ह्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आणि इकडनं पण थोडं अर्धा इंच अंतर ओपन ठेवायचं। तर मैत्रिणींनो अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी। इकडच्या साईडने पण बघा कडेला अगदी थोडा पार्ट आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आणि यावरती मी ना डबल टिप आहे ती देऊन घेतली। दोन्ही साईडने बघा आपण अशा पद्धतीने हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घेतला, इकडनं थोडं मी ओपनच ठेवलेला आहे। आता आपल्याला हे साईडचा पार्ट आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे या पद्धतीने। इकडचा पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि हा पण म्हणजे सर्व साईडचे पॅटर्न आपले स्टिच होतील व्यवस्थित, ठीक आहे। तर यावरती मी अगोदर ना परत डबल टिप आहेत त्या देऊन घेते आणि हे जे कडेला आपण पार्ट स्टिच केलेले आहेत ना तर त्यावरती तुम्हाला इथे पायपिंग करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एखादा 9 ची स्ट्रीप घेऊन अशी पायपिंग करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी इथे ना एक 9 पट्टीची पायपिंग करून घेतलेली आहे बघा दोन्ही साईडने। आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि मैत्रिणींनो हे जे साईडचे पार्ट आहे ना ते स्टिच करताना एवढी काळजी घ्यायची, जी झिपची साईड आहे ना तिकडे दोन्ही बाजूनी सारखंच अंतर सुटेल अशाच पद्धतीने बघून घ्यायचं। म्हणजे काय होतं कधी इथला भाग आहे ना तो तिरकस वगैरे जाण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तर जसं इकडचे पार्ट आपण स्टिच केला ना तसंच दुसऱ्या साईडची जी पार्ट आहे ना तो पण आपल्याला स्टिच करायचा आणि यावरती परत डबल टिप आपण आपल्याला देऊन घ्यायचे आहे, ठीक आहे। कट केला आता जसं इकडचा साईड पॅटर्न जोडला सेम त्याच पद्धतीने इकडचा पण मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण मी हा जो काही पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती मी परत डबल टिपा देऊन घेतलेल्या आहे। इथे पण मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या लॉकच्या टिपा मी देऊन घेतलेल्या आहेत जेणेकरून जास्त दिवस टिकावी आपली बॅग आणि मजबूत राहावी यासाठी। आता यानंतर आपला हा बॉटमचा जो पार्ट आहे ना हा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे बघा। हा जो पार्ट आहे तो आणि हा एक्स्ट्राचा झालेला आहे तो मी नंतर कट करेल। आता अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करायचं आहे बघा, ठीक आहे। बॉटमच्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। थोडाफार मागे पुढे पार्ट झालेला असेल तर तो आपण कट पण करून घेऊ। आणि बघा इतकी कडक झालेली आहे ना अगदी रेडीमेड स्टाईल, म्हणजे नाही आपण इथे रबर शीटचा वापर केला नाही फॉर्म शीटचा, फक्त राईस बॅग एम्प्टी राईस बॅग मध्ये घातली तरी इतका कडकपणा आलेला आहे। याच्यावर मी बघा डबल टिपा दिलेल्या आहेत, ठीक आहे या पद्धतीने। आता यानंतर आपल्याला ही झिप ओपन करायची आणि बॉटमचा बेस आहे तो आपल्याला इथे 1 इंचावरती स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि जसा हा स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला इकडनं 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि इकडनं पण बॉटमचा जो बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा। हा पण एकदम व्यवस्थित मार्क करायचा, ठीक आहे।
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हा जो बॉटमचा बेस आहे ना तो मी डबल टिपा देऊन जास्तीच्या स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने। आता आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि अगदी कडक झालेली आहे। आपण याच्यामध्ये गोणीचा वापर केलेला आहे त्यामुळे तर तुम्हाला हे कळतच असेल किती जाड झालेली आहे, कारण की वेलवेटचा कपडा पण खूप जाड होता, त्याचा आपण गोणी पण वापरली, अस्तर पण वापरलं, त्यामुळे ते खूप असं जाड झाले आणि टिकायला पण अगदी मजबूत आहे आणि वर्षानुवर्ष टिकणारी आपली ही स्लिंग बॅग आहे ती तयार होती। तर अशा पद्धतीची ही रेडी झालेली आहे। आता आपला फक्त इथे बेल्ट लावायचं बाकी आहे, मग झाली आपली ही बॅग पर्स रेडी। आणि बघा जशी मी तुम्हाला फोटोत व्हिडिओ दाखवली सेम तशीच शिवून दिलेली आहे आणि तोच कपडा वापरलेला आहे। त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी मी ते बघा डबलमध्ये कपडा ठेवून घेतलेला आहे। तर याची रुंदी मी घेतलेली आहे 4 इंच, ठीक आहे, आणि लांबी घेतलेली आहे 48 इंच, ठीक आहे। तर हा 24 इंचची फोल्ड घडी आहे, म्हणजे 24 दुने 48। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता बेल्टची हाईट, ठीक आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर या पद्धतीने मी हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती परत डबल टिपा पण देऊन घेतलेला आहे। आता त्यानंतर इकडनं आपल्याला थोडासा चटका देऊन घ्यायचा आहे, कारण की आपण जर हा फोल्ड करून स्टिच केला तर खूप जाड होतोय कपडा, त्यामुळे आणि मगच या कडीत घालून स्टिच करू। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आणि यावरती खूप साऱ्या अशा दाट टिपा दिलेल्या आहेत, म्हणजे जास्त दिवस टिकावा यासाठी। आणि आतमध्ये पण बघा तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता। एवढ्या मोठ्या साईजची आपली स्लिंग बॅग रेडी झाली आहे। तुम्ही उभा पण मोबाईल ठेवू शकता प्लस आडवा पण ठेवू शकता, अशा पद्धतीने आहे। आणि त्याचबरोबर वरतून पण आपण याच्यामध्ये काही ATMs वगैरे पॅन कार्ड वगैरे ठेवू शकतो। त्याचबरोबर तुम्ही इकडनं पण तुमची काही कॅश वगैरे पण ठेवू शकता। अशा पद्धतीची टोटल 3 पॉकेटची आपली स्लिंग बॅग, साईड बॅग, क्रॉस बॉडी बॅग आहे ती बनवून रेडी झालेली आहे। आता हिचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते। तर याची रुंदी आहे 6.5 इंच, उंची आहे 7.5 इंच, 7.5 बाय 6.5 इंच आणि साईड पण तुम्ही बघू शकता आणि बॉटमचा बेस पण अशा पद्धतीने आपला दिलेला आहे। आता मी तुम्हाला ही शोल्डरला पण कॅरी करून दाखवते। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी इथे बेल्ट दिलेला आहे। ऍडजस्टेबल कडी नसल्यामुळे मी बघा बरोबर जेवढं माझी हाईट आहे त्यानुसार दिलेलं आहे। तुमच्या अकॉर्डिंग मी बेल्टची साईज कमी जास्त करू शकते, किंवा तुम्ही पण शिवत असाल तुमच्यासाठी स्वतःसाठी तर करू शकता। ही कस्टमरची होती पण त्यांनी सांगितलं होतं तुमच्या हिशोबाने घ्या म्हणून बेल्ट, म्हणून मी माझ्या हाईटनुसार घेतलेला आहे। तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, युजफुल वाटला असेल व्हिडिओ, तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय।